मित्र हो, नमस्कार. आपल्या महाराष्ट्रातली एक निसर्गभूमी आहे ज्याला आपण कोकण या नावाने ओळखतो. तर हा कोकण प्रदेश म्हणजे एक निसर्गरम्य आणि संस्कृतीने पुरेपूर भरून वाहणारा समुद्रकिनारा आणि त्याचं सौंदर्य अफाट आहे. अशा या भूमीत अनेक निसर्ग कवी, लेखक, कादंबरीकार उदयास आले, नावारूपाला आले आणि जगाला, महाराष्ट्राला, मराठी भाषेला, साहित्यात समृद्ध असं ज्ञान देऊन गेले. त्यांच्या ज्ञानाच्या समृद्धीचा ठेवा महाराष्ट्राने जतन केलेला आहे. पण अशा भूमीतच एक तसे अनेक मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, आमदार झाले, शास्त्रज्ञ झाले. पण सध्या कोकणच्या भूमीत एक मंत्री कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याचा आवाका एवढा मोठा आहे की त्यांना कोणत्या दिशेला कसे कधी जावे, बोलावे, सांगावे याचे भान नाही. खरं तर त्यांच्याकडे होकायंत्राचा अभ्यास असायलाच पाहिजे, कारण ते बंदर मंत्री आहेत. बंदराचा विकास करण्याची त्यांची भूमिका वाखाणण्याजोगी आहे. समुद्र खवळल्यासारखे त्यांचे विचार अफाट असतात. त्यांच्या विचारातून सुनामी सारख्या लाटा गगनाला भिडतात आणि ते आपल्या महाराष्ट्राचे नामदार आहेत. नामदारांनी काय केलं पाहिजे? राज्याला, ज्याचं आपण राज्य करतो, त्या राज्याला, तेथील जनतेला दिलासा दिला पाहिजे. त्यांच्या सुखदुःखात, अडीअडचणीत काय गरज आहे शोधलं पाहिजे. त्यांच्या दैनंदिन जीवनाला काय गरज आहे याची पूर्तता केली पाहिजे. पण हे आपले अचाट विचारशक्तीचे नामदार राणे फार काय बोलावं, किती जातीद्वेष करावा, एखाद्या समाजाचा, अल्पसंख्याक किती तिरस्कार करावा आणि का करावा याचं भानच ठेवत नाही. असा कोणता हिंदू धर्म आहे जो कोणाला ज्ञात नाही? कोण हिंदू नाही? कोणाचं हिंदूवर प्रेम नाही? पण ह्यांचं जगा वेगळं, हे हिंदूवरलं प्रेम हे महाराष्ट्राला दिशाहीन करणारं आणि फार मोठ्या संकटात घेऊन जाणार आहे. या महोदयाने थोडा, आपण मंत्री आहोत, मंत्रिपदाला काही नियमाचे बंधन आहेत, त्याचं उल्लंघन करता येत नाही.
सर्व जनसमुदाय, सर्व जाती धर्म एकच असतो आणि त्याच्या हितासाठी आपल्याकडे मंत्रिपद दिलेलं असतं आणि त्या मंत्रिपदाला बाधा येऊ नये असं आपलं वागणं, बोलणं, चालणं असावं. जे संकेत आहे, कायदा आहे, नियम आहे. तर या राणे महाशयाने या सर्व गोष्टीचा विचार करावा आणि आपण सरकार आहोत याचं भान ठेवून आपलं वागणं, बोलणं मर्यादेत ठेवावं ही विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.